जैन मित्रांनो, जो काही आपला 5 जुलै 2026 रोजी जिल्हा स्टेडियम अमरावती येथे पेपर झाला होता सायंकाळी 4 वाजता. त्या पेपरमध्ये जे काही गणित बुद्धिमत्ताचे प्रश्न आले होते, इथे 5 जून झालाय, 5 जुलै 5 जुलै करायला पाहिजे होतं इथे. तर 5 जुलै 2026 रोजी जो काही रविवारी आपला पेपर होत असतो सायंकाळी 4 वाजता, त्या पेपरमध्ये जे काही गणित बुद्धिमत्ताचे प्रश्न आले होते त्या संपूर्ण प्रश्नाचं आपण विश्लेषण बघणार आहोत अगदी साध्या स्वरूपामध्ये. पेपरचे सर्व स्पष्टीकरण, ठीक आहे, जास्त वेळ नाही घेता. बरं, आणखी जे काही बाहेर जिल्ह्यातले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आपण एक पुढे नंबर देतो, त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करून तुमचं नाव, गाव, तुमचं गावाचं नाव, तुमचं शहराचं नाव आणि तुमचं नाव मेन्शन करून तुमचा पेपर मागू शकता, ठीक आहे. तर आता आपण जास्त वेळ न घेता पेपरला सुरुवात करू. हा आपला पहिला प्रश्न होता. 5 अंकीमध्ये मोठ्यात मोठ्या संख्येतून कोणती संख्या वजा केल्यास 4 अंकी लहानात लहान विषम संख्या प्राप्त होणार. तर 4 अंकी लहानात लहान विषम संख्या प्राप्त झाली पाहिजे 5 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून. तर 5 अंकामध्ये मोठ्यात मोठी संख्या जर म्हटलं तर मार्केटमध्ये गेले तुम्ही तर 5 अंकामध्ये मोठ्यात मोठी संख्या म्हटलं तर 99,999 ही सर्वात मोठी संख्या आहे. या संख्येतून कोणती संख्या वजा करावी आपल्याला माहित नाही, कोणती संख्या वजा करायची आहे. मानलं आपण एक रिकामी बॉक्स घेऊन घेतला, कोणती संख्या वजा करावी केल्यास 4 अंकी सर्वात लहान विषम संख्या प्राप्त होणार. तर याच्यापासून 4 अंकी लहानात लहान विषम संख्या प्राप्त झाली पाहिजे. या संख्येमधून कोणता नंबर मायनस करावा आपल्याला माहित नाही, परंतु जो काही शिल्लक राहणार ना तो 4 अंकी विषम संख्या राहिली पाहिजे. आणि लहानात लहान, तर 4 अंकामध्ये लहानात लहान विषम संख्या कोणती आहे, 1001 ही शिल्लक राहिली पाहिजे. आता या बॉक्सची किंमत याच्या जागी मी काय म्हणतो, थोड्या वेळासाठी एक्स मानून घेतो, एक्स ची किंमत काढायची आहे. तर आता हा नंबर त्या बाजूने जाणार तर काय होणार, मायनस. म्हणजे या 5 अंकी संख्येमधून 99,999 मधून 1001 जर मायनस केले आपण 4 अंकी लहानात लहान विषम संख्या, तर आपल्याला या बॉक्सची किंमत म्हणजे एक्स ची किंमत मिळणार. आणि तीच आपल्याला संख्या विचारली होती प्रश्नवाल्याने. 9 मधून 1 मायनस झाला 8, इथे 9, 9, 9 मधून 1 मायनस झाला 8, इथे 9, 98,998, 98,998 ऑप्शन नंबर 1 आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर होतं. समजलं असेल. चलो आगे. एक घड्याळ 4,560 रुपयाला विकले तर व्यवहारात 4,070 रुपये नफा होतो. तर घड्याळाची खरेदी किंमत सांगा किती. तर विक्री किमतीमधून जर आपण नफा काढून टाकला, बघा विक्री किंमत आहे, विक्री किमतीमधून जर आपण नफा काढून टाकला तर जो काही राहणार शिल्लक तो काय राहणार आपला खरेदी किंमत. आता 4,560 रुपये हे काय त्याची विक्री किंमत आहे, सेलिंग प्राइस आहे. आणि त्यामध्ये प्रॉफिट किती झाला म्हणजे 470 रुपयाचा प्रॉफिट झालाय. हा झाला त्याचा प्रॉफिट म्हणजे नफा. हा जर नफा काढून टाकला तर आपल्याला खरेदी किंमत मिळणार. विक्रीमधून आपण प्रॉफिट हटवून टाकला 0. 16 मधून 7 मायनस झाले तर बेटा 9. हाचा परत दिला, 5 मधून 5 गेला 0, आणि इथं राहणार 4. थांबणार आहे भाऊ, इथं राहणार 4. 4,090 हे आपले काय राहणार खरेदी किंमत म्हणजे त्याची कॉस्ट प्राइस. खरेदी किंमत किती, 4,090, ऑप्शन नंबर 3. चलो आगे. 1 तास 22 मिनिट आणि 15 सेकंद हे सर्वच कन्वर्ट करायचं आपल्याला सेकंदामध्ये, सर्वचे सर्व आणायचं आपल्याला सेकंदामध्ये. तर 1 तास म्हणजे बाबू किती होते, 36 सेकंद. एका तासाच झाले हे सेकंद. आता राहिले या 22 मिनिटाला निपटवायचं आहे आपल्याला, त्याला सेकंड मध्ये आणायचं आहे. तर 1 मिनिट म्हणजे किती होतात, 60 सेकंद. तर आपल्याला 22 मिनिटाचे सेकंद करायचे. तर 22 मिनिट म्हणजे किती सेकंद, तर करून घ्या 60 गुणिले 22. तर हा 0, साइन दोन्ही 12शी 2, हा चालला 1, साइन दोन्ही 12 किती होतात 13. हे झाले 1320 सेकंद सर. आणि ते किती होते 15 सेकंद. ते 15 सेकंद. या सर्व टोटल जर सेकंद मध्ये केले तर किती होणार, 5, 3, 9, 4, 4,935. 4,935 आहे का ऑप्शन, ऑप्शन नंबर 2. 4,935 सेकंद. सोपी होते काही काही प्रश्न. या म्हटलं यामधील दशक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत बघा. दशक स्थानावर कोण आहे, 58,721. यामध्ये एकक स्थानचा अंक दशक, शतक, हजार, 10,000 असं वाचतो ना आपण. एकक आणि दशक. दशक स्थानचा अंक काय आहे 2. याची स्थानिक किंमत किती झाली 20. त्यानंतर हजारव्या स्थानाच्या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे. हजारव्या स्थानावर कोण आहे बघा, एकक, दशक, शतक, हजार. हजारव्या स्थानावर कोण आहे 8 आहे. याची स्थानिक किंमत किती होणार, याच्या बघा याची स्थानिक किंमत काढायची ना 8ची. याच्या नंतर किती अंक आहे तर 3 अंक आहे, तर 3 0 ठेवून द्यायचे. आता 2 ची स्थानिक किंमत काढायची, 2 नंतर किती अंक आहे, 1 अंक आहे, तर म्हणून 1 0 ठेवला. त्याने म्हटलं होतं प्रश्नात दशक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत आणि हजारव्या स्थानच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे. म्हणजे हे दशक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत ही हजारव्या स्थान जो काही आहे नंबर, हजारव्या स्थानावर कोण आहे 8 आहे, याच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे म्हणते. किती पट आहे आपल्याला माहित नाही, तर मानलं आपण एक्स पट आहे. एक्स ची किंमत काढायची आपल्याला. तर पहा 8,000 इथे गुन्हेला इकडे नंतर काय होणार, भाग गेला, तर 20 भागेला काय येणार 8,000. आणि बरोबर काय निघणार बेटा एक्स. तर 0 ने 0 कॅन्सल झाला. बे एक बे, बे चोक 8. 1 भागेला किती राहिला 400. तर किती पट आहे, 1 भागेला 400 पट आहे. तर 1 भागेला 400 पट आहे. खूप छान प्रश्न राहतात, खूप बढिया पद्धतीने राहतो पेपर आपला. ज्या विद्यार्थ्यांना यायचा आहे तर सायंकाळी त्याने 4 वाजता जिल्हा स्टेडियम अमरावती जिल्ह्यातल्या आसपासचे जरी असेल ते विद्यार्थी येतात, खूप सारे विद्यार्थी राहतात. 4 वाजता तुम्ही येऊ शकता. आणि कोणताही प्रश्न असं काही रिपीटेड नाही राहत, काही
कॉपी पेस्ट नाही राहत, खूप छान प्रश्न सेट केले राहतात. ठीक आहे, चला आगे नेक्स्ट. आणि बक्षीस पण मिळतंय बघा. 5, 0, 4, 8, 6 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून म्हणते 8 ने निश्चित भाग जाणारी 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे. तर 5 अंकी पाहिजे बाबू आपल्याला मोठ्यात मोठा नंबर. तर जे ऑप्शन दिले होते त्याच्यामध्ये 5 अंकामध्ये मोठ्यात मोठा नंबर, तर मोठा नंबर कोणता आहे? 8 आहे, नंतर 6 आहे. याच्यानंतर कोणी मोठा आहे का? नंतर 5 आहे. तर 86 न सुरुवात झाली पाहिजे. 8 आणि 6 म्हणजे 8 आणि 6 असली पाहिजे सुरुवातला. तर हे सुरुवातला 8, 6 नाही आहे, इथे 8, 6 नाही आहे. एक तर हे ऑप्शन आहे, नाही तर हे ऑप्शन आहे. या दोघांपैकी काहीतरी आपलं उत्तर आहे. त्यानंतर त्याने म्हटलं 8 न निश्चित भाग झाला पाहिजे. तर 8 ने कोणत्या संख्येला भाग द्यायचा आहे? तर कोणत्याही संख्येच्या शेवटच्या 3 अंकाला जर 8 ने भाग गेला, जर कोणत्याही संख्येला 8 ने भाग द्यायचा आहे, तर त्याच्या शेवटच्या 3 अंकाला जर 8 ने भाग गेला तर त्या संपूर्ण संख्येला 8 ने भाग जातो. तर आता आपल्याला पहा, शेवटचे 3 अंक किती आहे? इथं 540. तर 540 ला 8 ने भाग जातो का? 8 सकम 48, खाली किती राहणार? 6. पाहून घ्या तुम्ही असा 540 ला जर 8 ने भाग दिला, 8 सकम किती होतं बेटा? 48 होतं. बरोबर ना? 540 आहे. तर 14 मधून 8 मायनस झाले तर 6 राहणार. आजचा परत दिला, बरोबर ना? काही चुकलं गिकलं ना? 8 सकम 48, सॉरी 48 आहे. आजचा परत दिला 0 राहणार, इथे येणार 60. परत 8 ने 60 ला भाग जातं का? नाही सर, भाग नाही जाऊ शकत. इथे भाग नाही जाऊ शकत. ऑप्शन नंबर 3 आपलं प्रश्नाचं उत्तर राहणार. पाहून घ्या, शेवटचे 3 अंक किती आहे? 504. आणि 504 ला बरोबर 8 ने भाग जातो. 8 ची कसोटी काय? तर शेवटचे लास्ट 3 अंक, त्यांना जर 8 ने भाग गेला तर संपूर्ण संख्येला 8 ने भाग जातो. इथं दिलाय 3 गुणेला 10,000, नंतर 7 गुणेला 1000, 9 गुणेला 100, नंतर 0 गुणेला 10, नंतर दिलाय 4. बस साधं साधं याची बेरीज करायची. तिथे हे झाले 30,000 सर. नंतर किती आहे? 7,000. नंतर किती आहे बाबू? 900. नंतर किती आहे? हा दोघांचा गुणाकार केला तर 0 येणार. नंतर काय आहे? 4. हे लिहिले 4. या सर्वांची बेरीज करून टाका. हे झाले 4, 0, 9, 7, 3, 37,904. 37,904 ऑप्शन नंबर 3. चलो आगे. 38 ते 68 मध्ये एकूण किती पूर्ण संख्या आहे? एकूण किती पूर्ण संख्या आहे? याच्यामध्ये म्हटलं म्हणजे 38 पासून तर पुढं आणि 68च्या आतमध्ये, याच्या आतमध्ये आणि याच्या पुढं. आपल्याला विचारलं हे मधातले नंबर किती आहे? मधात सांगा संख्या किती आहे, पूर्ण संख्या किती आहे. तर आपण काय करायचं? मोठ्या संख्येमधून लहान संख्या आधी मायनस करायची. किती ते उत्तर? 30. जे काही उत्तर येणार त्याच्यामधून 1 मायनस करायचा. तर याच्या नंबर या दरम्यान अंक किती येणार? या दरम्यान जर अंक विचारला तर किती येते? 29. जर असं विचारलं तर इथून इथपर्यंत संख्या किती आहेत? 31 झाल्या असत्या. कशा झाल्या असत्या पाहूया. तर मोठ्या संख्येमधून लहान संख्या मायनस केली, 30 आली. आणि 30 मध्ये जर 1 केला तर 31 संख्या आहे. कुठून कुठपर्यंत? 38 पासून 68 पर्यंत. परंतु आपल्याला त्यांना विचारलं ही संख्या नाही पाहिजे, ही संख्या नाही पाहिजे. मग 31 मधून 2 संख्या हटवून टाका. तर किती राहणार? 29. असे केलं असतं तरी चाललं असतं आपल्याला. ही संख्या नाही पाहिजे, ही संख्या नाही पाहिजे, याच्या दरम्यान म्हटलं बघा. याच्या मध्ये, मध्ये म्हणजे याच्या आतमध्ये बॉर्डर दिली आपल्याला, ही आणि ही याच्यामध्ये किती आहे? तर याच्यामध्ये होत्या 29 संख्या. ऑप्शन नंबर 3. चलो आगे. एक टीव्ही 15% नफ्याने विकला. तोच टीव्ही जर 400 रुपये जास्त घेऊन विकला असता तर शेकडा 25% नफा झाला असता. टीव्हीची मूळ किंमत सांगा किती आहे? आता आपल्याला कोणालाच माहित नाही आहे. कोणाला तरी माहित आहे का मूळ किंमत किती आहे? तर नाही माहित आहे. तर अशा वेळेस आपल्याला काहीच माहित नाही, तर आपण मानून घ्यायचा डाटा 100 आहे त्या वस्तूची खरेदी किंमत. सीपी म्हणजे खरेदी किंमत. आता आपली इच्छा झाली 15% नफ्यानं विकायची वस्तू. तर आपण कितीला विकली असती? 100 ची वस्तू 15% नफ्यानं विकली तर आपण सेल करू भाऊ 115 ला. 115 युनिटला जर विक्री केली तर आपल्याला बरोबर काय होणार? बरोबर 15% नफा होणार. जर म्हणते त्यांनी 400 रुपये जास्त घेतले असते, घ्या 400 रुपये जर जास्त घेतले असते तर त्याला 25% नफा झाला असता. पाहून घ्या, 25% नफा झाला असता. आता 100 नफा होईल तोटा होईल, तो कुठं होत असते? खरेदीवर होत असते. तर खरेदी मानली आपण 100, तर त्याला 25% नफ्यानं एखादी वस्तू विकायची असेल तर तो विकणार किती? 100 ची वस्तू 25% नफा घेण्यासाठी सर 125 ला. तर 115 ला विकली तर 15% नफा, 25 ला विकली तर 125 ला विकली तर 25% नफा. तर किती रुपये जास्त घेतले त्यानं? तुम्ही म्हणा सर 10 रुपये जास्त घेतले. 10 रुपयाची किंमत दाखवत्या प्रश्नामध्ये, 400 रुपये जास्त घेतात. मग 10 म्हणजे 400 तर 1 म्हणजे किती? तर 400 भागीला करा 10. तर 0 ने 0 कॅन्सल झाला तर एका युनिटची किंमत आली सर 40. आपल्याला विचारण्यात काय आलं? मूळ किंमत सांगा. ओरिजिनल कॉस्ट काय मानली होती आपण? कॉस्ट मानली होती सर, कॉस्ट प्राइस मानली होती 100 युनिट. एका युनिटची किंमत 40 आहे तर 100 युनिटची किंमत किती येणार? 40 गुणिले 100 म्हटलं तर 4000. तर त्या टीव्हीची खरेदी किंमत, मूळ किंमत किती? 4000. ओके. परिणाम विचारला आपल्याला, परिणामचं रूप विचारलं. तर इथे तुम्हाला एक मी लाईन सांगतो. किलो, हेक्टो, डेका, मीटर, डेसी, डेसी,
डेका मीटर डेसी सेंटी आणि इकडे मिली. ही एक लाईन लक्षात ठेवता तुम्ही. किलो हेक्टो डेका मीटर, हे मीटर आहे का, नंतर हे डेसी सेंटी आणि मिली. हे एक लाईन लक्षात ठेवा. तुमचं सर्वचे सर्व प्रश्न इथून निघून जाणार. पहा आता पहिलं काय म्हटलं आपल्याला, 0.75 किमी. 0.75 किमी दिलाय, तर किमी तर इथं आहे, किलो म्हणजे किमी, बरोबर ना. तर किलो पासून जायचं आपल्याला किमी, तर 0, नंतर आहे बेटा 7, नंतर काय आहे 5, आणि आपल्याला काय म्हणतात डीसी. डीसी म्हणजे कुठे येते, डीसी कुठे आहे बेटा, इथं आहे. तर डीसी साठी काय करायला लागेल, इथं 0 आणि इथं 0. म्हणजे जर याचं रूपांतर करायचं होतं 0.75 किमीचं डीसी मध्ये जर रूपांतर केलं असतं तर ते किती आलं असतं, 7,500. 7,500 आलं असतं, 7,500 आलं असतं. परंतु 7,500 दिलं आहे का त्यांना, 750 दिलेलं आहे. किलोचं जर डीसी मध्ये जायचं आहे तर 7,500 यायला पाहिजे. तर इथं किती दिलं आहे, 750 दिलेलं आहे. चुकीचं आहे, म्हणजे हे पहिल्या नंबरचं ऑप्शन चुकीचं आहे. ठीक आहे. आणखी एक लक्षात घ्या, मी लिहित कसं आहे त्याच्याकडे लक्ष द्या. 2 हेक्टो, आता आपल्याला जायचं डेसी पर्यंत. कुठं, डेसी, हेक्टो ते डेसी जायचं आहे. हेक्टो ते इथं आहे, तर 2 झाले. आणि कुठपर्यंत जायचं आहे, डेसी पर्यंत. डेका झालं, मीटर झालं, डेसी पर्यंत जायचं आहे. तर मग इथे काही नंबर नाही, आता 0 0 0. तर 2000 डेसी होईल. 2 हेक्टोचा डेसी मध्ये जर पाहिजे तर 2000 डेसी मीटर येणार. 2000 आहे का इथं, तर 2000 आहे सर, 2000 आहे, तर बरोबर आहे आपलं उत्तर. ठीक आहे. चला पुढे आणखी एखादं चेक करून दाखवतो आपण. 9 डेसीचा आपल्याला मिलीमध्ये जायचं आहे. 9 डेसी, डेसी कुठं आहे, तर डेसी आहे सर इथं. आणि त्याच्यात आपल्याला कुठे जायचं आहे, मिलीपर्यंत जायचं आहे, तर इकडे जायचं आहे. तर 0 0. आता 9 डेसीचं मिलीमध्ये रूपांतर करायचं असेल तर किती होणार, 900 मिली. 900 मिली आहे काय, नाही सर 90 मिली आहे. इथं काय दिलंय, 900 मिली दिलाय का, नाही 90 मिली दिलाय, म्हणून हे कॅन्सल झालं. चलो आगे, 500 डेकामीटर. आगे बढ़ा. 500 डेकामीटर, हे लाईन खूप महत्वाची आहे तुम्हाला. 500 डेकामीटर, डेकामीटरचं हेक्टोमीटर मध्ये जायचं आहे. तर डेका कुठे आहे, तर इथं आहे 0, त्यानंतर 0. थांबा, पहिलं काय वाटलं, डेको, आणि आता आपल्याला जायचं आहे हेक्टो पर्यंत. हेक्टो कुठं असते, इथं असते भाऊ. हेक्टो हा इथं आहे, तर हा झाला 0. त्याच्यानंतर काही गडबड झाली का, 1 मिनिट थांबा. डेका, डेका तर इथं आहे बाबू, हा 0, त्यानंतर हा 0. नंतर आपल्याला जायचं कुठपर्यंत होतं, हा झालं 5. हे तर 5 झाले डेकामीटर, हे जर झाले 500 डेकामीटर. परंतु जायचं होतं आपल्याला हेक्टोमीटर पर्यंत. हेक्टो 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 इथे येते. पाहून घ्या तुम्ही आणखी एकदा पहा. 500 डेकामीटर आहे ना, तर डेका कुठं आहे, तर इथं आहे बाबू. एकक स्थानचा अंक काय येतात, 0 0 लिहिला, परत 0 लिहिला, नंतर काय येणार, 5 येणार. आणि आपल्याला कुठपर्यंत जात होतं, हेक्टो पर्यंत जात होतं. हेक्टो पर्यंत म्हणजे इथपर्यंत जात होतं, तर 50 यायला पाहिजे त्याचं रूपांतर. म्हणजे 500 डेकामीटरचं 50 हेक्टोमीटर यायला पाहिजे. तर 50 हेक्टोमीटर आहे का नाही, याने किती काय दाखवलं, 5. म्हणून त्याच्यामुळे हे कॅन्सल झालं. तुम्ही आणखी एकदा, मी परत वारंवार सांगत आहे आणि एकदम शांततेत सांगितलं. तुम्ही स्टॉप करा, परत समजून घ्या. मी जे काही बोललो ना ते शब्द, आपल्याला फक्त एवढं लाईन लक्षात ठेवली पाहिजे. आपल्याला किलो, किलो, हेक्टो, डेका, मीटर, डेसी, सेंटी, मिली, बस याच्यावरूनच आपला प्रश्न तुटून जाणार. चलो आगे. आता हे तर साधंच होतं का, या संख्येने याला गुणाकार करा, या नंबरने याला गुणाकार करा. 7 गुणिला 3 म्हटलं तर 21x, मायनस साईन साठी 42, बरोबर. 12 दुनी 24, 24 गुणिला x म्हटलं तर 24x, मायनस 24 गुणिला 3 म्हटलं तर 72. घेऊन या इकडे तिकडे, बरोबर. -72 प्लस येणार 42. या दोघांची वजाबाकी झाली 3x, बरोबर. या दोघांची वजाबाकी 0, आणि इथं किती राहते बाबू, 3. मायनस मायनस कॅन्सल, तर x बरोबर किती येणार, 30/3. 30/3 म्हटलं तर x ची किंमत किती येणार, 10. आपल्याला काय विचारलं, x ची किंमत विचारलं तर 10. ओके. चला, इथे आता तुम्हाला बरं कन्फ्यूज झालं असेल, तर तुम्ही काही नाही, जे दिलाय ना डाटा तो लिहिण्याचा प्रयत्न करायचा. काही जास्त लोड नाही घ्यायचा. 16 दिलाय, 16चा दिला वर्ग, तर मी कसं करतो सॉल्व, 16 गुणिला 16, तर 2दा दिला, जे त्याची पॉवर दिली ना तेवढे टाइम त्याला काय केलं, रिपीट करून टाकलं. इतके टाइम त्याला काय केलं, रिपीट केलं. 16 गुणिला 16 लिहिलं, गुणिला 6चा वर्ग दिलाय, तर मग 6 गुणिला 6 लिहिलं, गुणिला हा 36 दिलाय, तर हा असा लिहा, किंवा याला तुम्ही असं लिहू शकता. या दोघांचाही मतलब काय, तर एकच आहे ना बेटा. वर्गमुळात लिहा किंवा 36चा घातांक 1/2 लिहा, सारखंच काम आहे. तर वर्गमुळामध्ये 36 तर कशाचा वर्ग येते, 6चा वर्ग. ओके. याचं उत्तर आलं 6, लिहिलं. चलो आगे बढा. तर 4चा घात दिलाय 4, तर लिहितो मी 4 वेळा 4, 1 2 3 4, 4 वेळा 4. नंतर गुणा, याचं पहा, 6चा घातांक 12, आणि उसका भी पावर कितना है बाबू, 3, 1/3.
मग हा घनमुळात आहे ना 1/3. याला सॉल्व्ह केलं 3 1 3 3 चौक 12 म्हणजे 6चा घातांक किती ते 4. तर 6 येणार बघू 4 वेळा. किती वेळा 4 वेळा. ओके सगळं काम निपटलं इथपर्यंत. ठीक आहे इथपर्यंत कार्य. चलो ओके. आता खाली वरतं जे कटिंग होते कटिंग करून टाका. हे 3 6 आणि हे 3 6 संपले, कॅन्सल झाले. 4 चौक 16 4 चौक 16 कॅन्सल झालं. 4 चौक 16 4 चौक 16 कॅन्सल झालं. वरतं राहिलं 1 आणि खाली राहिले 6. 1/6 आपले सवाल का सही जवाब. सोपी सोपी होते प्रश्न, थोडा एफर्ट द्यायचा होता. एका आयताची लांबी दिली आहे 24 सेंटीमीटर, रुंदी दिली आहे 10 सेंटीमीटर. आयताचा एका कर्णावर कापला. आयताच्या कर्णाला काय केलं तर ते कापलं. तर तयार होणाऱ्या त्रिकोणाची एका त्रिकोणापैकी एका त्रिकोणाची परिमिती सांगायची आपल्याला किती येणार. पहा आता नेमकी सिस्टीम काय बसवली त्याने ते सांगतो. त्याने म्हटलं हा एक आयत आहे, ठीक आहे. या आयातले काय केलं त्याने कापलं. या आयातले ना कापलं, तर कापलं तर इथून कापणार तो आयातलं, ठीक आहे. इथून कापणार तो आयातला, कर्णामध्ये कापलं म्हणते. तर लांबी दिली आपल्याला 24, तर ही साईड दिली आहे 24 आणि ही साईड किती दिली आहे 10. आता पहा हा झाला एक काटकोन त्रिकोण. तर याचं कर्ण काढू शकतो आपण, हायपोटेनियस काढू शकतो, याची कर्णाची लांबी काढू शकतो. कसं निघणार, एक तर कर्णाचा वर्ग बरोबर पायाचा वर्ग उंचीचा वर्ग असं करावं लागेल. नाही तर मी तुमच्या मागच्या पेपरमध्ये तुम्हाला एक ट्रिपलेट सांगितलं होतं, कोणतं, त्यांचा रेशो काढा म्हटलं. तर यांचा रेशो जर काढला तर किती येणार 12 सर. 2 भाग दिला था आणि इथे 2 भाग दिला तर 5 होणार, बरोबर ना. प्रत्येकाचा रेशो काढला तर आपण एक ट्रिपलेट लिहिलं होतं 5 12 13. लिहिलं होतं का नाही लिहिलं. एक साईड 5 आहे, दुसरी साईड 12 आहे, तर तिसरी साईड किती राहणार 13 राहणार. तर ही तर राहणार सर 13. परंतु ह्या 5ची तर हे दुप्पट दिसत आहे, 12ची हे दुप्पट दिसत आहे, तर 13ची दुप्पट किती येणार 13ची दुप्पट 26. सर ही जी काही साईड आहे ना, हा जो काही कर्ण आहे ना, हा कर्ण किती येणार 26. इथून आपल्याला समजून गेलं. चलो आगे बहुत बढिया. आता त्याने म्हटलं हा त्रिकोण या आयताला कापलं, तर कापलं तर कापू द्या. मग याच्यापासून एक असंच एक ट्रायंगल तयार होणार. त्याची ही बाजू किती आहे 24 आहे सर, ही किती आहे 10 आहे आणि ही तर आता आपण काढली, कापल्यानंतर ही किती आहे 26, बरोबर. हा ट्रायंगल काढला. तर आता विचारलं याची परिमिती सांगा म्हणते. हा जर जो काही त्रिकोण कापला ना, या त्रिकोणाची आपल्याला विचारलं परिमिती. परिमिती म्हणजे काय असते, सर्व बाजूची बेरीज. 24 अधिक 26 किती होते 30, 50 50 आणि 10 किती होते 60. त्याची परिमिती किती येणार 60. अपने 60 सेंटीमीटर. अपने सवाल का सही जवाब किती येणार 60 सेंटीमीटर. समजलं असेल असं मी मानतो. चलो आगे. आयताकृती रेषा दिल्या एल आर एल पी एम ओ एन आहेत. इथं आपल्याला माप दिलाय पहा. ह्या काय दिल्या म्हणजे समांतर रेषा. ह्या 3 काय समांतर रेषा आहेत. या समांतर रेषामध्ये आर एल एम हा जो काही अँगल दिला आपल्याला 129 डिग्री. त्यानंतर एम एन टी टी तर कुठं दिसून नाही राहिलं यार याच्यात, बरं मिस्टेक केली असेल त्याने. बरं ती तिथे दाखवली आपल्याला प्रश्नामध्ये. हा अँगल किती आहे, एन ची किंमत किती आहे, म्हणजे हा अँगल आहे आपला 43 डिग्री. बहुत बढिया. चलो आगे. ते विचारलं आपल्याला कोणतं, विचारलं एल एम एन. हा कुठं गेला एल एम आणि हा एन. तर आपल्याला हा पूर्ण अँगल विचारला किती आहे. आता तुम्ही लक्षात घ्या, एक स्ट्रेट लाईन असेल, त्या स्ट्रेट लाईनवर जर मी एखादा बिंदू काढला तर हा जो काही अँगल बनते हा किती डिग्री बनते बाबू 180 डिग्री. हे पहिलं. त्याच्यानंतर ह्या जर 2 समांतर लाईन असेल, या 2 समांतर लाईनला हे ट्रान्सव्हर्सल लाईन एखादी काटत असेल, तर हा जो काही अँगल असते बघूया, इथला जो काही अँगल असते इथं आतमध्ये काढतो. हा जो काही अँगल बनला आणि हा जो काही अँगल बनला, हे काय राहणार एकमेकाचे अंतर विरुद्ध कोण. काय आतमध्ये आहे ना, या दोन्ही रेषेच्या आतमध्ये आहे, तर हा कोण आणि हा कोणाचं माप काय राहणार एकसारखं राहणार, म्हणजे एकच राहणार. जे माप याचं आहे तेच माप याचं राहणार. हे काय झालं इंटेरियल अँगल, म्हणजे आतमध्ये आहे. या रेषेच्या आतमध्ये आहे, हा रेषेच्या आतमध्ये आहे, तर विरुद्ध कोण आहे त्याच्यातही काय आहे तर विरुद्ध आहे. आता इथे तेच गंमत होऊ शकते. हा 43 आहे ना, तर हा काढू शकतो आपण. हा 43 दिलाय, तर हा अँगल आणि हा अँगल हा इथून इथपर्यंत म्हणत आहे मी, हा किती राहणार बेटा 43 डिग्री. इथपर्यंत कार्यक्रम ठीक आहे सर. आता हा 29 आहे, तर हा किती राहणार 129च राहणार. हाही सर 129. परंतु हा थोडी पाहिजे आपल्याला कोणता पाहिजे, हा पाहिजे अँगल. आता तो कसा निघणार सर, तर पहा मी पहिलाच मुद्दा सांगितला होता, एखादी स्ट्रेट लाईन आहे, स्ट्रेट लाईनवर एखादा बिंदू काढला, तर हे स्ट्रेट लाईनवर जो काही अँगल बनते तो किती डिग्री बनते 180 डिग्री. आता तुम्ही मानून घ्या, पहा मी दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला. ही जी काही स्ट्रेट लाईन झाली एक, या स्ट्रेट लाईनवर हा जो काही अँगल बनणार हा किती बनणार 129 डिग्री. हा किती बनणार 180 डिग्री बनायला पाहिजे. त्याच्यामध्ये हा जो काही अँगल दिलाय हा किती दिला आपल्याला 129 डिग्री. तर हा अँगल काढू शकतो आपण, हा दिला आपल्याला आणि हा काढायचा आहे आपल्याला, हा काढू शकतो आपण. तो कसा निघणार सर, तो निघते सर, तुम्ही एक काम करा, 180 डिग्री मधून 129 हटवून टाका, काढून टाका, मायनस करा. तर 129 मायनस केले तर 10 मधून 9 मायनस झाले तर किती राहते 1. हाचा परत दिला इथे राहणार 5. म्हणजे हा जो काही अँगल दिसते ना, हा येणार सर 51 डिग्री.
आणि हा टोटल विचारला होता आपल्याला, हा टोटल विचारला होता किती पाहून या दोघांची बेरीज किती आली पाहिजे 180. हा 51 आहे, हा 43 आहे. ते 51 आणि 43 यांची बेरीज करा, तर टोटल किती येणार बाबू इथं 4 9 94 डिग्री. आपण सवाल का सही जवाब किती आहे 94. तुम्ही म्हणाल असंच काढताय, बहुत साऱ्या प्रकारे काढता येते, तुम्हाला फक्त विचार बरोबर व्यवस्थित आला पाहिजे, खूप साऱ्या वेगवेगळ्या पद्धतीने काढता येते. मी तर तुम्हाला हे मेथड सांगण्याचा प्रयत्न केला. चलो आगे. सागर आणि कांचन यांच्याकडील रक्कम म्हणजे 3/5 या प्रमाणात आहे. सागरने 30 रुपये मिळाले आणि कांचनने रकमेतून 25 रुपये खर्च झाले, तर त्यांच्याकडील रक्कम 6/7 या प्रमाणात राहते. ठीक आहे, पहा, एक सागर आहे बाबू आणि एक आहे कांचन. यांच्याकडे जे काही रक्कम दिली आहे ती दिली आहे 3 आणि 5, म्हणजे मानून घेऊ आपण 3x आणि 5x आहे. आता वरती सागरचं लिहितो रक्कम 3x, हा सागर. त्यानंतर कांचनचं खाली लिहितो, तिच्याकडे किती रक्कम आहे 5x रक्कम आहे. नंतर पुढं वाक्य वाचा, सागरला 30 रुपये मिळाले, म्हणजे याला जे काही 3x रुपये घेऊन फिरत होता तो मार्केटमध्ये, त्याच्यामध्ये 30 रुपये मिळाले. तर ऍड केले आपण, 30 रुपये मिळाल्यानंतर काय करणार, खिशात ठेवून देणार, म्हणजेच ऍड करणार. कांचनकडून रकमेतून 25 रुपये खर्च झाले, म्हणजे जे कांचनकडे जे काही रक्कम होती त्याच्यामधून तिनं 25 रुपये खर्च केले. ओके, त्याच्यानंतर जे काही रेशो राहते म्हणते तो किती राहते 6:6, असं प्रश्नामध्ये म्हणणं आहे. ठीक आहे, बस आता हे तर सॉल्व्ह करताय. तुम्हाला या क्रॉस गुणाकार करायला लागते, या संख्येनं या संपूर्ण नंबरला गुणाकार, या संख्येनं या संपूर्ण नंबरला गुणाकार. 7 गुणिला 7 3 म्हटलं तर किती होते 21x, प्लस 7 गुणिला 3 म्हटलं तर किती होणार 210 होणार. ओके, तर 6 गुणिला जर 5 म्हटलं तर किती 6 पंच 30x, 6 गुणिला 25, 25 सका किती 150. एक्स वाले एका साईडने घेऊन या, 21x मायनस 30x बरोबर मायनस 150. अरे थांब ना, 150 मायनस 150 आणि हा प्लस मध्ये इकडे आल्यानंतर मायनस 210. ठीक आहे, कार्यक्रम इथपर्यंत काही अडचण नाही म्हणत. 30 मधून 21 मायनस झाले तर सर राहते 9x, आणि ते पण कोणते राहणार मायनस वाले, मोठ्या संख्येचं चिन्ह. आता हे दोघंही मायनस मायनस आहे, तर बेरीज करा आणि चिन्ह देऊन द्या मायनस. झाले 6 3, तर मायनस येणार, तर मायनस ना मायनस कॅन्सल, तर 9 ने x ची किंमत काढायची आहे, तर ते 360 भागीला येणार 9. 9 1 9, 9 चौक 36, तर x बरोबर कितना आया, x बरोबर 40. आता विचारलं काय, तर सुरुवातीला दोघांकडे एकूण किती रक्कम होती पहा. सुरुवातीला दोघांकडे एकूण किती रक्कम होती, तर या दोघांकडे एकूण रक्कम जर पाहिलं तर किती येते, हिच्याकडे सागरकडे 3x आणि कांचनकडे 5x. टोटल जर पाहिलं तर किती होतात बेटा 8x होते रक्कम. तर कांचन आणि सागर यांच्याकडे सर 3x प्लस 5x एकूण मिळून किती झाले 8x रक्कम. तर एका x ची किंमत किती काढली बाबू आपण 40, तर 8 गुणिले 40 करून घ्या. 8 चौक किती होते 32, 320 रुपये. 320 रुपये अपने सवाल का सही जवाब. चलो आगे नेक्स्ट. चलो, एका समभुज त्रिकोणाची बाजू दिली आपल्याला 14 सेंटीमीटर. त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ सांगायचं आहे किती. समभुज त्रिकोण कसा असते ते दाखवून देतो तुम्हाला. समभुज त्रिकोण ज्याच्या समान बाजू राहतात, सर्व भुजा काय राहतात समान राहतात, त्याला म्हटलं तर समभुज. ह्या सर्व बाजू काय तर समान आहे. ही बाजू दिली आपल्याला 14, ही दिली आहे 14 आणि ही 14, म्हणजे समान बाजू आहे सर्वांच्या. समभुज त्रिकोणाचा विचारलं आपल्याला एरिया म्हणजे क्षेत्रफळ, तर लक्षात ठेवायचं हे सूत्र. समभुज त्रिकोणाचे जर आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे ना, त्याच्यासाठी एक सूत्र येते, वर्गमुळामध्ये 3 भागेला 4 गुणेला बाजूचा वर्ग. हे सूत्र वगैरे तुमच्या लक्षात असले पाहिजे, पाठ असले पाहिजे, म्हणजे पाठ. तर वर्गमुळामध्ये 3 भागेला 4 गुणेला साईड किती आपली 14 आहे, तर 14 गुणेला 14. 2 ने भाग दिला, 2 दुनी 4, 2 साती 14. परत 2 ने भाग दिला, 2 एक 2, 2 साती 14. आता 3 गुणेला 7 गुणेला 7, म्हणजे √3 गुणेला 7 गुणेला 7. तर √3 सोबत तर गुणाकार होणार नाही, 7 गुणेला 7 म्हटलं किती होते 49. √3 तसंच राहणार, म्हणजे वर्गमुळामध्ये 3 तसंच राहणार. तर 49 गुणेला √3, 49 गुणेला √3, ऑप्शन नंबर 3 चौरस सेंटीमीटर त्याचा एरिया. आगे नेक्स्ट. हा पेपर मध्ये थोडा मिस्टेक झाला होता प्रश्न, हे एक चूक लक्षात ठेवा. आता हा क्लिअर झालेला आहे, ठीक आहे ना. मी पाहिलं, माझं त्या दिवशी लक्षात नाही आलं, आता पाहून घेऊ. आता बरोबर आहे, हा क्लिअर झाला. त्याने म्हटलं सोपीच होता प्रश्न, पाहू याला. प्रश्नामध्ये म्हटलंय 4x इथे मावला पाहिजे, हा येऊन जाईल. 4x घन मायनस दिला 5x वर्ग प्लस दिला 8x मायनस दिलाय 10.
या राशीमध्ये कोणती राशी मिळवावी, या राशीमध्ये कोणती राशी मिळवावी आपल्याला माहित नाही, आपण मानलं बॉक्स. मिळवल्यास बेरीज किती येणार, यांची बेरीज आली पाहिजे म्हणते किती 4x घन, नंतर -12x वर्ग, नंतर -x आणि नंतर राहिला पाहिजे -3. यामध्ये कोणता नंबर ऍड करावा मिळवावा म्हणजे बेरीज आली पाहिजे ही. आता तुम्हाला याची किंमत काढायची आहे तर पहा, ही इकडे प्लस मध्ये इकडे गेल्यानंतर याची सर्वचे सर्व काय करा, चिन्ह बदलून टाका, बस. बाकी दुसरं तिसरं काही नाही. हा 4x घन आहे तर हा त्या बाजूने जाणार तर मायनस होणार 4x घन. हा मायनस मध्ये तिकडे गेल्यानंतर 5x वर्ग काय होणार, प्लस मध्ये 5x वर्ग. ठीक आहे. नंतर 8x इथं प्लस मध्ये त्या बाजूने गेल्यानंतर काय होणार, मायनस मध्ये 8x होणार सर. आणि हा -10 आहे तर त्या बाजूने गेल्यानंतर काय होणार, +10 होणार. बस. आता तुम्हाला काय तर कटाकट करायला लागते, सोपीच आहे. का हा प्लस आहे हा मायनस आहे कॅन्सल झाले. त्यानंतर हा मायनस आहे हा प्लस आहे. आता 1 + 1 मायनस काय होणार, तर मायनस होणार, मोठ्या संख्येचं चिन्ह. तर 12x वर्ग मधून 5x वर्ग मायनस झाले तर -7x वर्ग राहते. नंतर हा मायनस तर मायनस येणार, दोघांची बेरीज x आणि 8x किती होते, 9x. हा प्लस आहे हा मायनस आहे तर प्लस वाला चिन्ह येणार, 7 मधून 3 मायनस झाले तर 10 मधून 3 मायनस झाले तर 7, म्हणजे -7x वर्ग -9x आणि अधिक 7. तर ऑप्शन नंबर 3 -7x वर्ग -9x + 3. तिथे जर गडबड झाली असेल तर तुम्ही आता क्लिअर करून घ्या. ठीक आहे. उत्तर याचं फायनल उत्तर आहे 710 रुपये. ए बी सी यांच्यामध्ये अशा प्रकारे वाटले गेले की ए ला बी पेक्षा 40 रुपये जास्त, ठीक आहे, सी ला ए पेक्षा 30 रुपये कमी मिळाले, तर ए ला किती रुपये मिळाले. ओके. ए बी आणि सी या तिघांमध्ये वाटले म्हणते 710 रुपये. ए ला बी पेक्षा 40 रुपये जास्त, ए ला बी पेक्षा 40 रुपये जास्त, तर बी ला आपल्याला किती मिळाले हे माहित नाही, तर मानलं आपण x रुपये मिळाले, परंतु ए ला याच्यापेक्षा 40 रुपये फालतू म्हणजे जास्त मिळायचे दाखवायचे, तर मग ए ला किती मिळणार, x + 40 जास्त दाखवायचे ना. बी ला जर आपण मानलं x रुपये मिळाले तर ए ला याच्यापेक्षा 40 रुपये जास्त मिळाले. ओके, ठीक आहे. नंतर काय म्हटलं, सी ला ए पेक्षा 30 रुपये कमी, सी ला ए पेक्षा 30 रुपये कमी दाखवायचे आहे. सी जो काही आहे त्याला 30 रुपये कमी दाखवायचे, म्हणजे याला किती असणार, x + 10 रुपये याच्याकडे. 40 मधून 30 मायनस झाले किती राहते, 10 राहते सर, 30 रुपये झाले कमी. आता तिघांना मिळून किती वाटले बेटा, 710 रुपये. तर करा या तिघांची बेरीज, 1 2 3 किती झाले, 3x. संख्येची बेरीज केली 10 आणि 40 किती होतात, 50. आणि बरोबर किती आहे, या सर्वांमध्ये तिघांमध्ये वाटले 710. तर 3x इथेच ठेवा, 50 त्या बाजूने जाणार तर मायनस मध्ये, तर 3x बरोबर 710 - 50. तर 3x बरोबर किती राहतात इथं, 0 मधून 0 गेला 0, 11 मधून 5 गेले 6 राहणार. तर x बरोबर किती आहे, 660 भागेला 3. 3 1 3, 3 2 6, 3 2 6, म्हणजे x बरोबर किती आला, 220. तर x बरोबर आला 220. ठीक आहे, x बरोबर आला 220. तर विचारलं a ला किती मिळाले, तर a ला मिळाले भाऊ x + 40. x + 40. x ची किंमत किती काढली आपण, 220 काढली, त्याच्यामध्ये 40 प्लस करायचे आहे तर 260 येणार. 260. ए ला किती रक्कम मिळाली, 260 आहे ऑप्शन 2. 260 आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे. चलो आगे. निशा एका बँकेत काही रक्कम 4.5 वर्षासाठी दरसाल दरशेकडा 8% दराने मुदत ठेव खात्यात ठेवली, म्हणजे सेव्हिंग खात्यामध्ये ठेवली. मुदतीनंतर तिला 1728 रुपये सरळ व्याज मिळाले, तर रक्कम किती होती, म्हणजे प्रिन्सिपल सांगायची आपल्याला किती आहे. तर सरळ व्याजाचं सूत्र माहित पाहिजे आपल्याला. सरळ व्याज बरोबर, तर पी म्हणजे काय, तर प्रिन्सिपल, त्यालाच आपण मुद्दल पण म्हणू शकतो. प्रिन्सिपल नाही तर मराठीतच लिहितो बा, मुद्दल गुणिला येते बेटा मुदत, नंतर काय येते दर, आणि भागीला काय येते 100. आता आपल्याला मुद्दल काढायची आहे, म्हणजे ती रक्कम शोधायची आहे. सरळ व्याजाची किंमत दिली आपल्याला 1728. प्रिन्सिपल माहित नाही म्हणजे मुद्दलाची रक्कम माहित नाही. मुदत दिली आहे 4.5 वर्ष. या 4.5 वर्षाला मी असं लिहितो, 4 2 8 आणि 1 किती होते 9. 9 भागीला 2 लिहा किंवा 4.1/2 लिहा. तर मी बेटर मानतो 9 भागीला 2 लिहिणं. खाली येणार 2 गुणिला रेट काय दिलेला आहे, दर दिलाय 8% आणि इथे भागीला काय असते 100. ओके, ठीक. आता इथे 4 न भाग जाते, भाग वगैरे जाते, देऊन द्या. 4 2 8, 4 25 100. 2 ने 2 कॅन्सल झाला, 25 इथे भागेला, या बाजून आल्यानंतर काय होणार गुन्हेला, म्हणजे 1728 गुन्हेला 25, आणि हा 9 इथे गुन्हेला, इकडे आल्यानंतर काय होते भागेला, आणि बरोबर काय निघणार आपले प्रिन्सिपल म्हणजेच मुद्दलाची रक्कम. मुद्दल. बस. आता भाग तोडाचा इतका, हे आलं तर झालं काम. 9 ने भाग दिला, 9 1 9, 9 1 9, खाली किती राहणार 8.
9 9 81 परत 9 9 81 199 गुन्ह्याला करायचा आहे 25. तर 25चा पाडा येऊन जाते आपल्याला 25 9 होते 25 9 225 हातचे आले 22. बरोबर ना? काही चुकलं नाही ना भाऊ? थांबा एकदा भाग पाहू द्या मला. 9 1 9 ठीक आहे. 9 9 81 झालं. खाली राहणार 1 9 2 18 192 येते बेटा. 192 गुन्ह्याला 25. तेच तर म्हटलं गुणाकार इतका मोठा कसा झाला? ऑप्शन नाही. 25 दोन्ही किती ते 50 5 हातचे आले 50 0 हातचे आले 5. 25 9 225 225 आणि 5 किती होते 230. तुम्ही म्हणा भागचे आले 23. 25 1 25 25 आणि 23 किती होतात? हे झाले 8 आणि 4. तर मुद्दलाची रक्कम किती येते बाबू? 4800. मुद्दलाची रक्कम किती? 4800. चलो ओके चलो. दोन क्रमवार विषम संख्यांची बेरीज यम आहे. तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती? हा थोडासा जानदार शानदार प्रश्न होता, जबरदस्त प्रश्न होता. दोन क्रमवार विषम संख्या. आता कोणतेही दोन क्रमवार विषम संख्या आठवून घ्या, फक्त क्रमवार असले पाहिजे. तर मी सुरुवातीला समजवण्यासाठी काय करतो, 3 आणि 5 या दोन क्रमवार विषम संख्या. तर तुम्ही म्हणा ठीक आहे. त्याने प्रश्नात जे कमांड दिली आहे ते करायचं. दोन क्रमवार विषम संख्यांची बेरीज यम आहे म्हणते. आता आपण घेतल्या 3 आणि 5 या दोन क्रमवार विषम संख्या, यांची बेरीज करून पाहू आपण किती येतं. यांची बेरीज किती आली? 8. तर याचीच किंमत त्यांनी यम म्हटलं आहे. म्हणजे आपल्याला यम बरोबर किती म्हणायचं आहे? 8. त्याने प्रश्नवाल्याने म्हटलं ना याची किंमत किती ते यम येते म्हणते. तर आपल्या मते पहिली विषम संख्या जर 3 मानली, दुसरी जर 5 मानली, या दोघांची बेरीज केली ते किती? ते 8. आणि तो प्रश्नामध्ये काय म्हणत आहे? तो म्हणते यम आहे. म्हणजे यमची किंमत किती निघाली? 8. इथपर्यंत काही डाऊट आहे? नाहीये. त्यानंतर आपल्याला प्रश्न काय विचारला? त्यापैकी लहान संख्या कोणती? आता पहा 3 आणि 5 या दोन संख्या मानल्या होत्या आपण विषम. त्याच्यामध्ये लहान कोण आहे? लहान आहे सर 3. आता त्याचं उत्तर 3 आलं पाहिजे. तर जे उत्तर 3 येणार, कारण की हे जे काही ऑप्शन दिले आपल्याला हे कशाचे दिले असेल? लहान संख्येचे. तर पाहू आपण यमची किंमत किती आहे? 8. पहिल्याच नंबरच्या ऑप्शन मध्ये 8 भागीला 2 प्लस केलं 1. याचं उत्तर किती यायला पाहिजे आपल्याला? 3. लहान संख्या यायला पाहिजे. पहा येते का? तर बे एक बे बेचोक 8. 4 आणि किती होणार? 5. येते का 5? 3 आलं पाहिजे होतं, 5 आलं उत्तर. तर हे ऑप्शन कॅन्सल झालं. आगे बढाव. 2 गुणिला यमची किंमत किती आहे बाबू? 8 आहे. 8 दोन्ही किती होते? 16. उत्तर किती पाहिजे होतं? 3. कॅन्सल झालं. दुसरंही नाही येणार. तिसऱ्यामध्ये या. यम भागेला 2 आहे ना, म्हणजे 8 भागेला 2 येणार. 8 भागेला 2 म्हटलं तर किती ते 4. आपल्याला उत्तर किती यायला पाहिजे होतं? 3. नाही येत. यम भागेला, आता पहा, यम भागेला 2 मायनस 1. यमची किंमत किती आहे? 8 भागेला 2 मायनस 1. तर बे एका बे बेचोक 8. 4 मधून 1 मायनस झाला किती राहते? 3. तर लहान संख्या कोणती राहणार? यम भागेला 2 मायनस 1. तुम्ही म्हणाल सर ह्याच संख्या घ्या, कोणत्याही विषम संख्या घ्या, परंतु त्या क्रमागत घ्या. आता एक हे बघा, नाही तर आणखी मी तुम्हाला दुसरे आणखी कोणती संख्या घेऊन सांगतो. तुम्हाला वाटत असेल बा 3 आणि 5 निघते का उत्तर? नाही. तुम्ही कोणत्याही दोन क्रमागत विषम संख्या घ्या, तिथून प्रश्नाचं उत्तर निघणे म्हणजे निघणे आहे. आता कोणते उचला? मी उदाहरणार्थ समजून जातो. एखादी विषम संख्या 11, नंतर कोणती येते? 13. तर क्रमागत विषम संख्या असल्या पाहिजे, लक्षात ठेवा. तर पहिली संख्या 11 मानली, दुसरी 13 मानली. त्याने प्रश्नामध्ये काय म्हटलं होतं? त्या विषम संख्येची बेरीज किती येते? यम. तर आपण पहिली 11 जर मानली, दुसरी जर 13 मानली, यांची बेरीज केली तर किती येते बाबू? 4. 24 येते बेरीज. म्हणजे यमची किंमत किती आहे? 24. आता प्रश्नामध्ये यमची किंमत 24. आता प्रश्नात विचारलं होतं त्याने, तर त्यापैकी लहान संख्या सांगा कोणती? तर हे जे काही आपल्याला ऑप्शन दिले आहेत, हे कोणाचे दिले असेल? लहान संख्येचे. आणि आता आपण संख्या मानल्या कोणत्या होत्या? 11 आणि 13. याच्यामध्ये लहान कोणता आहे? 11. आता ज्याचं उत्तर 11 येणार ना, ते आपलं उत्तर आहे. ते उत्तर असायला पाहिजे. तर यमची किंमत किती आहे? 24. 24 भागेला 2. थांबणार रे, इथे 24 भागेला 2 आणि प्लस 1. बे का बे 11 उत्तर आला पाहिजे. लहान संख्या इथे येणार 12. 12 ने किती होते? 13 येते सर उत्तर. येते उत्तर 13 येते. आपल्याला पाहिजे 11. आगे 24 गुणिला 2 म्हटलं तर 48. 11 येत नाही उत्तर, कॅन्सल झालं. 24 भागेला 2 म्हटलं तर 12 येते उत्तर. आपल्याला काय पाहिजे? तर 11. इथे या आता तुम्ही 24 भागेला 2 आणि मायनस 1. तर 24 न जर 12 24 ला जर 2 न भाग दिला तर किती उत्तर येते? 12. 12 मधून 1 मायनस झाला किती? ते 11. तर तेच पाहिजे होतं आपल्याला. तर विषम संख्या, सर्वात लहान विषम संख्या कोणती येणार? यम भागेला 2 मायनस 1. आता तुम्ही कितीही कोणत्याही संख्या घ्या, परंतु क्रमागत घ्या, विषम घ्या, हे लक्षात ठेवा. तर तुमचं उत्तर हेच येणार आहे. मी 2 वेळेस सांगितलं, नाही समजलं असेल तर आणखी पाहू एखाद्या वेळेस उपाय. परंतु हा बेस्ट मार्ग सांगितला तुम्हाला. एका व्यक्तीने एक वस्तू 720 रुपयाला विकल्याने 10% तोटा झाला. जर त्याला 15% नफा हवा असेल तर वस्तू किती रुपयाला विकावी? सेल करा. 15% नफा हवा असेल तर वस्तू किती रुपयाला विकावी? ठीक आहे बघा.
एक वस्तू 720 रुपयाला विकल्याने 10% तोटा होतो. तर आता 10% तोटा होतो तर वस्तूची आपल्याला खरेदीच नाही माहित आहे. तर अशा वेळेस जे काही माहित नसेल तर आपण मानतो त्या वस्तूची खरेदी किंमत आहे 100 युनिट. जर आपण 10% लॉसनं जर विकली तर आपण कितीला विकू बेटा? तर तुम्ही म्हणाल सर 100ची वस्तू 10% तोट्यानं विकली तर 90 युनिटला विकून टाका, तुम्हाला 10% तोटा होणार. जर आपली इच्छा आहे की 15% नफा मिळवायचा आहे तर आपल्याला वस्तू कितीला विकावं लागेल? तुम्ही म्हणाल सर 100ची जर वस्तू आहे ना खरेदी, त्याला 15% नफ्यानं जर विकली तर 115ला विकावं लागेल. ही झाली 15% नफ्यावाली किंमत, ही झाली 10% तोट्यावाली किंमत. या दोघांपैकी आपल्याला दिली आहे 10% तोट्याची किंमत किती? 720 रुपये. तर आपल्यामध्ये 90 युनिटला विकली तर 10% तोटा होतो, परंतु प्रश्नाच्या मध्ये म्हणते 720ला विकली तरी 10% तोटा होतो. आपलं म्हणणं आणि प्रश्नाचं म्हणणं एक करायचं आहे. 90 युनिटची किंमत 720 आहे, ते एका युनिटची किंमत किती? याला 90ने भाग देऊन द्या. 9 1 9 9 8 72. एका युनिटची किंमत आली 8. तर विचारलं 15% नफ्याने हवा असेल तर ती वस्तू कितीला रुपयाला विकावी? तर 15% नफा मिळवण्यासाठी ती वस्तू 115 युनिटला विकावी लागते. एका युनिटची किंमत 8 आहे तर 115 युनिटची किंमत किती? 8 पंचे 40 0 8 4 8 1 8 8 4 12 2 हात झाला 1. बरोबर. 8 1 8 8 आणि 1 किती? 9. ती वस्तू 920 रुपयाला जर विकली ना तर बरोबर तुम्हाला काय होणार? 15% नफा. 920 ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला आगे. आता हेच सोपीच होतं. पी ची किंमत काढायची ते पहा. 6 चौक 24 24 आणि 1 25. ठीक आहे. 25 भागेला 4 मायनस, आधी ब्रॅकेट सॉल्व करा. ब्रॅकेटमध्ये जा, कंस आधी सॉल्व होते. इथे पहा, इथे 5 आहे आणि इथे 20 आहे. तर दोघांचा लसावी काढला. 5 आणि 20चा लसावी किती येते सर? तुम्ही म्हणाल 20 येते. 20 येण्यासाठी इथे 4 न गुणाकार तर वरती 4 न गुणाकार. तर वरती 4 न गुणाकार केला तर 16 आणि खाली किती आले बेटा? 20. प्लस इथे ऑलरेडी 20 आहे, वरती किती राहणार? 9 भागेला 20. आधी ब्रॅकेट सॉल्व करायचा, पुढे जायचंच नाही. 25 भागेला 4 मायनस, दोघांचा बेस सारखा आहे तर बेस कॉमन काढला 20. 16 मधून जर 16 अधिक 9 या दोघांची बेरीज केली किती ते 25. ठीक आहे. वरच्या नंबरची बेरीज खालच्या पैकी एक कॉमन काढला. यांना भाग जाते सर 5 5 25 5 चौक 20. बहुत बढिया. तर 25 भागेला 4 मायनस 5 भागेला किती आले? 4. इथे पण दोघांचा बेस सारखा आहे तर बेस कॉमन काढा. वरच्या दोघांचा संबंध मायनसचा आहे तर 25 मधून 5 मायनस झाले तर 20 राहतात. 5 1 5 आणि 5 चौक 20. तर पी ची किंमत किती? 5. 5 आहे. पहिल्याच नंबरचा ऑप्शन होतो 5. चलो आगे. म्हटलं पुढील आकृतीत पूरक कोण एकूण किती जोड्या आहेत? आता जोडी म्हणजे पूरक कोण म्हणजे काय होते बेटा? तर पूरक कोण म्हणजे होते दोन कोणांच्या मापाची बेरीज झाली पाहिजे 180 अंश. एक येते कोटी कोण. कोटी कोणामध्ये दोन कोणाच्या मापाची बेरीज किती आली पाहिजे? 90 अंश. आणि आपल्याला पूरक कोण म्हटलं दोन कोणाच्या मापाची बेरीज 180 डिग्री आली तर आपला पूरक कोण बसून जाणार, म्हणजे त्याला आपण पूरक कोण म्हणत असतो. ठीक आहे. आता आपल्याला एक आणखी तोच मुद्दा मगाचा पहा. एखादी स्ट्रेट लाईन आहे, या स्ट्रेट लाईनवर मी एखादा बिंदू काढला, पॉईंट काढला आणि इथून इथपर्यंत जर अंतर विचारलं म्हणजे किती डिग्री आहे तर तुम्ही म्हणाल सर 180 डिग्री आहे. कारण की स्ट्रेट लाईनवर कोणताही एखादा पॉईंट बनेल तर त्याचं माप किती राहते? त्याच्या अवताल भोवताल जे काही राहणार म्हणजे त्याच्यावर जो काही अँगल बनला तो किती डिग्रीचा बनणार? 180 डिग्री. आता हे एक स्ट्रेट लाईन आहे, हा टोटल अँगल किती राहणार? 180 डिग्री. परंतु आपल्याला जोडीमध्ये काढायचं आहे तर एक समस्या अशी दिली आहे. तर अशा वेळेस काय करा, तुम्ही नंबर मानून घ्या इथं काहीतरी, नाही ते नाव देऊन देतो मी इथं A B C D आणि E. आता जोडी दोघांची बेरीज म्हणजे या असे दोन जोड्या पाहिजे, त्यांची बेरीज झाली पाहिजे 180 डिग्री. तर आता मी पहिला अँगल जर ए मानला, याच्या जोडीला कोण येणार? बी सी डी ई. कोण कोण येऊ शकते? बी सी डी आणि ई यांची बेरीज करून टाका सर. म्हणजे कोण घ्या, हा एक अँगल आणि ह्या सर्वांचा मिळून एक अँगल, या दोघांची बेरीज केली तर 180 येते. ठीक आहे सर, कार्यक्रम ठीक आहे. आता काय करतो, या दोघांची बेरीज करतो. ए बी हा एक अँगल, त्याच्यासोबत कोण कोण येणार? सी डी ई. सी डी आणि ई यांची बेरीज होऊ शकते सर. हा तिघांचा मिळून एक अँगल होऊ शकते. त्याच्यानंतर या तिघांची बेरीज म्हणजे ए बी सी या तिघांची बेरीज. त्याच्यानंतर त्याच्यासोबत कोण ऍड होऊ शकते? डी आणि ई सर. डी आणि ई या दोघांची बेरीज सर 180 येऊ शकते. नंतर आणखी काय तयार होऊ शकते सर? या अरे 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 आणखी काय तयार होऊ शकते? ए बी सी डी. ए बी सी डी यांचं कोण आणि त्याच्यासोबत कोण येऊ शकते? ई कोण. आता याच्यानंतर आणखी कोणी आहे का संभावना सर? नाही, कोणीच नाहीये. आपल्याला जोडीमध्ये तयार करायचा. तुम्ही म्हणा सर ई पण घेऊन घ्या, ई सोबत मग जोडीदार कोण आहे? कोणीच नाहीये. तर जोडीमध्ये तयार होणारे किती बनू शकतात पूरक कोण? तर 4च होऊ शकते. तर 4 अपने सवाल का सही जवाब. चलो आगे. दोन अंकी दोन संख्यांचा मसावी दिला आपल्याला 8 आणि लसावी दिला आपल्याला 240. जर आपण लसावी भागेला मसावी केला, लसावी भागेला जर मसावी केला तर आपल्याला असामायिक अवयव मिळतात, असामायिक संख्यांचा गुणाकार मिळतो. तर लसावी दिलाय 240, त्याला मी मसावीने भाग देतो 8ने.
तर 8 त्रिक किती होणार 24. बरोबर, 30 आलं उत्तर. या 30चे असे दोन फॅक्टर शोधा की त्यांचा गुणाकार तर 30 आला पाहिजे, परंतु त्याच्यामध्ये कोणी सामायिक नसलं पाहिजे. तर उदाहरणार्थ जर म्हटलं तर 5 गुणिले 6 म्हणून सर तुम्ही 30 होते, बरोबर, बढिया. नंतर म्हणू शकता 2 गुणिले 15 म्हटलं तर सर 30 होते, ठीक आहे. त्याच्यानंतर आणखी म्हणू शकणार कोणी एखादा उठला तर 10 गुणिले 3 म्हटलं तर 30 होते सर, ठीक आहे. इथपर्यंत तर ठीक आहे. आता आता यांचा मसावी पण आला पाहिजे आपल्याला, किती मसावी आला पाहिजे 8. आता पहिला नंबर जर मी 5 मानला आणि दुसरा नंबर जर 6 मानला, तर यालाही 8 ने गुणाकार करणार, यालाही 8 ने गुणाकार करणार, ते नंबर किती होणार 8 त्रिक 8 पंचा 40. आणि इथे जर 8 ने गुणाकार झाला 8 सकम किती होतं 48. ते एक जोडी हे येऊ शकते 40 आणि 48, यांचं लसावी काढलं तर 240 येणार. दुसरी जोडी कोणती येणार 2 गुणिले 15 आहे ना, तर मी यालाही 8 ने गुणाकार करतो आणि यालाही 8 ने गुणाकार करतो. 8 दोन्ही किती होणार 16 आणि 15 8 किती होते 120. 120 आणि 16 यांचा जर मसावी काढला तर तो किती, लसावी काढला तर किती येणार 240 येणार सर, आणि मसावी किती येणार यांचा 8 येते. ठीक आहे. आता या पुढची जोडी आहे सर 10 गुणिले 3. यालाही मसावीने गुणाकार करतो 8 आणि 8 ने. 8 डाय किती होता 80 आणि 8 त्रिक किती होता 24. यांचा लसावी येते बरोबर किती 240 आणि मसावी किती येणार आपला 8 येणार, बरोबर का नाही. तर याच्यानंतर आणखी जोड्या तयार होऊ शकते का, नाही होऊ शकत सर 3. मी तो ऑप्शन तुम्हाला 2 दिलं होतं का, उत्तर असायला पाहिजे होतं 3. किती जोड्या तयार होणे शक्य 1 2 3. आणखी त्या जोड्या तयार होऊ शकत नाही, आणखी त्या जोड्या तयार होऊ शकत नाही. ठीक आहे, या 3 जोड्या तयार होणे शक्य आहे. बघा तुम्हाला ऑप्शन 2 दिलं होतं का, 3 हे करेक्ट उत्तर आहे. 3 जोड्या तयार होतात, चुकी झाली असेल त्यावेळेस. 3 संख्यांची सरासरी दिली आहे 50. दुसरी संख्या ही तिसऱ्या संख्येपेक्षा 6 ने कमी आहे. दुसरी जी काही संख्या आहे तिसऱ्या संख्येपेक्षा, जेव्हाही आपल्याला हे शब्दरचना देते ना, आपल्याला प्रश्नामध्ये काहीच समजत नाही, तर कुठे कुठे कोणतं तरी वाक्य सोडून द्यायचं, त्याच्यानंतर त्याला पकडायचं. आता 3 संख्यांची सरासरी दिली आहे 50, इथपर्यंत कार्यक्रम क्लिअर आहे. दुसरी संख्या तिसऱ्या संख्येपेक्षा 6 ने कमी आहे. आता दुसरीच नाही माहित आहे, किती कोणीच माहित नाही, आता राहू द्या, ते वाक्य सोडून द्या. आता पहिला नंबर, सेकंड आणि थर्ड नंबर असे 3 नंबर दिले आहे ना. आता हे वाक्य सोडलं आपण, इथून या व पहिल्या संख्येपेक्षा 12 ने मोठी आहे कोण, दुसरी संख्या तिसऱ्या संख्येपेक्षा 6 ने कमी आहे. म्हणजे काही दुसरा नंबर आहे हा तिसऱ्यापेक्षा 6 ने कमी दाखवायचा आहे. तर दुसरी संख्या तिसऱ्या संख्येपेक्षा 6 ने कमी आहे. तर तिसऱ्या संख्येपेक्षा 6 ने कमी दाखवायची आहे. जर मानलं मी तिसरी संख्या x आहे, त्याच्यापेक्षा 6 ने कमी दाखवायची आहे, म्हणजे हे x आहे ना, x - 6 आहे ना, 6 ने कमी आहे. ठीक आहे. पहिल्या संख्येपेक्षा 12 ने मोठी आहे. तर पहिल्या संख्येपेक्षा 12 ने मोठी आहे कोण, तर दुसरी संख्या. तर इथून आपलं हे सेंटिंग बरोबर नाही आहे, तर मग दुसरं वाक्य वाचा. पहिल्या संख्येपेक्षा 12 ने मोठी आहे कोण, तर दुसरी संख्या. तर पहिली संख्या मानली मी बाबू x आहे आणि ही 12 ने मोठी दाखवायची आहे, तर x अधिक 12 येणार. परंतु तिसऱ्यापेक्षा ही 6 ने लहान दाखवली आहे बघा. दुसरी संख्या तिसऱ्या संख्येपेक्षा 6 ने कमी दाखवायची आहे, तर ही 6 ने कमी, याला 6 ने वाढवून टाका, म्हणजे ही किती येणार x अधिक 18. बघा आता तुम्ही तेच लिहिलं आहे का नाही, एकदा वाचून घ्या. क्लिअर आहे, हेच आहे. तुम्ही म्हणा सर ठीक आहे, हा पहिला नंबर, हा दुसरा, हा तिसरा नंबर, या तिन्ही नंबरची सरासरी द्या आपल्या 50. तर करा या सर्वांची बेरीज, भागीला एकूण संख्या, सर्वांची बेरीज केली 1 2 3, 3 1 झाले सर, प्लस नंबरची बेरीज जर केली 12 आणि 18, या दोघांची बेरीज केली किती येते 30. एकूण संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या केलं तर आपल्याला सरासरी मिळते. सरासरी किती दिली 50. लगावा पुढे 3x अधिक 30 बरोबर 50 गुणिले 3. तर 3x बरोबर 150. हा 30 तिकडे जाणार मायनस मध्ये, तर 3x बरोबर किती येणार बाबू 120. तर x बरोबर किती 120 भागिले 3. तर 3 1 3 3 चौक 12. तर x बरोबर किती आलं 40. तर x ची किंमत आली 40. तर आपल्याला विचारण्यात आलं होतं की सर्वात लहान संख्या कोणती, तर सर्वात लहान संख्या तर x आहे याच्यामध्ये, तर सर्वात लहान संख्या बाबू 40. चला आगे. स्वच्छता अभियान उपक्रमात वस्तूची विक्री केंद्रावर 8.14% दराने सूट देण्यात जाहीर केले. वस्तू खरेदीवर 4,290 रुपये सूट, हे काय होत सूटच आहे, मिळाली. तर एकूण खरेदी किंमत किती आहे, तर टोटल खरेदी किंमत विचारली. आता सूट वगैरे आपल्याला कुठे असते, आपल्याला असते छापील किमतीवर. त्या वस्तूची किंमतच नाही माहित आहे, तर मानलं आपण खरेदी किंमत जी काही असेल ती असणार 100 आणि त्यावर सूट भेटली, किती भेटली 8.1/4. 8.1/4 ला सिंपल भाषेमध्ये असं लिहू शकतो 8 चौक 32 आणि किती येते 33. 33 भागेला 4%. तर 100 वर ही सूट मिळाली आपल्याला, किती मिळाली बेटा 33 भागेला 4 ही सूट मिळाली. त्यानंतर आपल्याला विचारलं त्या वस्तूवर जर 4,290 रुपयाची सूट मिळाली, सूट मिळाली तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती, तर 4 ही सूट होती आपल्यासाठी.
100ची वस्तू विकली तर आपल्याला 33/4 विकावं लागेल सूट देऊन. जर ती वस्तू 4,290 रुपयाला विकली तेव्हा ही सूटच झाली होती ना, तेव्हा त्या वस्तूची खरेदी किती? बघा आणखी एकदा सांगतो, 100ची वस्तू होती त्याच्यावर 33/4% सूट मिळाली, म्हणजे ही डिस्काउंट झालं. आणि जेव्हा 4,290 रुपये सूट मिळाली तेव्हा त्याच्या वस्तूची खरेदी किंमत किती, असा विचार जर केला तर आपण या दोघांचा गुणाकार होणार. 4,290 गुणिले 100, आणि शेवटी आपल्याला खरेदीच काढायची होती ना, हे येणार 33. हा 4 इथे भागीला राहणार, तिसरा नंबर काय जातो बेटा वरता. मी 4ला काय करतो वरती नेतो. आता भाग द्यात 11ने, 11 त्रिक 33, 11 त्रिक 33 होणार. 42 मधून 33 मायनस झाले तर 9, 11 9 99 0. परत 3 न भाग द्या, 3 एका 3, 3 एका 3, 3 त्रिक 9 0. 13 गुणिले 4 म्हटलं तर 52 होते, यावरचा 1 0 आणि 100चे 2 0, म्हणजे त्या वस्तूची खरेदी किंमत किती असणार 52,000. ऑप्शन नंबर 3. चलो आगे. आता इथून सुरू झाले बेटा आपले बुद्धिमत्ताचे प्रश्न. आता 100 दिलाय, 574 दिलाय, 648 दिलाय, 294 दिलाय. आता याच्यात लॉजिक लावायचे होते, थोडे कठीण वाटत होत असून प्रश्न. तर 100 कसा तयार झाला, तर 100च्या जवळपास पूर्ण घनसंख्या, 5चा घन म्हटलं तर 125 आणि 5चा वर्ग म्हटलं तर किती होते 25. या दोघांची वजाबाकी केली तर किती येते बाबू 100. ठीक आहे, 100 आलं, हे तर क्लिअर आहे. 574च्या जवळपास पूर्ण वर्ग संख्या आहे, पूर्ण घनसंख्या आहे काय, तर सर याच्या जवळपास जर पाहिलं तर 8चा घन 512 येते आणि याच्या जवळ दूर राहते. आणि 9चा जर घन केला तर त्याच्या पुढे जाणार. तर या इथं याला सोडून द्या थोड्या वेळसाठी, इथं या 9चा जर घन केला आपण आणि 9चाच वर्ग केला आणि त्याच्यामधून मायनस, बघा त्या संख्येचा वर्ग त्या संख्येचा घन, त्याच्यामधून दोघांची वजाबाकी करायची. तर 9चा घन 729 आणि 9चा वर्ग किती होते 81. या दोघांची वजाबाकी जर केली 648 येतात का सर? हो सर, 648 तर बनवून राहिले हे, म्हणजे हे बरोबर आहे. इथे या, आता हा नंबर कोणत्या संख्येच्या घनाच्या जवळपास येते? तुम्ही म्हणा सर 300च्या जवळपास येते, 300च्या जवळपास तर 7चा घन येते, 7चा घन आणि 7चा वर्ग या दोघांची वजाबाकी बरोबर येते काय बघून घ्या. 7चा घन 343 आणि 7चा वर्ग येते 49. या दोघांची वजाबाकी करा, 13 मधून 9 मायनस झाले तर 4 जमते सर, हाही बरोबर आहे. पण आपल्याला विचारलं गटातनं बसणारा शब्द, मग गटातनं बसणारे पद ओळखा. तर 574 गटात बसत नाही. पुढील गटातनं बसणारा पर्याय निवडा. न्याय निवाडा, सारासार, अहोरात्र, मानापमान. तर हे तर सर्व शब्द सारखे सारखे दिसत आहे. न्याय निवाडा, एक न्याय निवाडा हे काय दिसत आहे वेगळं दिसत आहे, म्हणजे याच्यामध्ये वेगळा कोण आहे का न्याय निवाडा, हा पर्याय बरोबर आहे, अलग आहे तो. पुढील गटातनं बसणारा पर्याय निवडा. पटकी, अतिसार, कावीळ. त्याच्यामध्ये कोण वेगळा आहे क्षय. तर हे सर्व पाण्याच्या अभावी होणारे रोग आहे, म्हणजे दूषित पाण्याने होणारे पटकी, अतिसार, कावीळ वगैरे. तर क्षय हा काय तर श्वसनाचा रोग आहे. बसणारा पर्याय निवडायचा होता आपल्याला XB, RD, IH आणि FF. तर यांचे काय करू आपण, पहिले सुरुवातीला तर प्लेस शोधून घेऊ किती नंबर. हा 24 नंबरवर येतो, हा किती नंबरवर येते B 2 नंबर, त्यानंतर R, नंतर IT. R किती नंबरवर येतं 18, D येतं सर 4 नंबरवर. ठीक आहे, इथपर्यंतचा कार्यक्रम ठीक आहे. आय आणि एच याच्यामध्ये पाहायचं आपल्याला, आय आणि एच किती नंबरवर येतात. तर सर आय येते सर 9 नंबर आणि एच येते 8 नंबर, आणि एफ आणि एल याच्यामध्ये जर संबंध पाहिला तर एफ येते सर 6 नंबरवर, एल येते 12 नंबर. ठीक आहे, यांच्यामध्ये काही अर्थ लागू शकते का आपल्याला पाहून घ्या. तर पहा, मी इथं जर 18 गुणिला 4 म्हटलं तर 72, 9 गुणिला 8 म्हटलं तर 72, 12 गुणिला 6 म्हटलं तर 72. इथे 72, इथे 72, इथे 72, या दोघांचा गुणाकार करा, 12 चौक किती होते 48. इथं सर 48 बनते, तर मग एक्स बी हे काय तर विसंगत आहे. ठीक आहे, चलो आगे. या शब्दापासून म्हणजे अक्षरापासून आपल्याला निवडायचा आहे कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होणार. तर या अक्षरापासून कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होणार, आणि त्याच्यातही विचारलं आपल्याला आकारांत या अक्षर कितव्या स्थानावर येणार, म्हणजे ज्याला मात्रा काना वगैरे लागला आहे ते कितव्या स्थानावर येणार आहे. तर आपल्या इथून कोणता शब्द तयार होऊ शकते, तर इथून शब्द तयार होऊ शकते जल संधारण, हा शब्द तयार होऊ शकते. जलसंधारण, जलसंधारण हा शब्द तयार होऊ शकते. आणि त्याच्यात आकारांत कोणता आहे 10, 10 हा आकारांत आहे. त्याने विचारलं हा कितव्या क्रमांकावर येते, म्हणते कितव्या स्थानावर, पहिला, दुसरा, तिसरा, चौथ्या स्थानावर येतो. चलो, इंग्रजी अक्षरमालेत उजवीकडील 7व्या अक्षराच्या डावीकडील 10व्या अक्षरापासून उजवीकडे 5वे अक्षर कोणते. तर साधं आहे, तर बघा ही एक ते ABCDच लिहून घेऊ आपण. ABCDEFGHGHI
जे के एल एम एन एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय आणि झेड. आता जे जे बोललं ना, ही झाली त्याची उजवी साईड आणि ही झाली त्याची डावी साईड. इंग्रजी अक्षरमालेतील उजवीकडून 7व्या अक्षराच्या डावीकडे, उजवीकडून 7व्या अक्षराच्या डावीकडे. उजवीकडून या पहिलं 7वं अक्षर, 1 2 3 4 5 6 7, 7व्या अक्षराच्या डावीकडे. याच्या अक्षराची डावी बाजू म्हटलं तर हीच आहे ना, डावीकडे 10व्या अक्षरापासून उजवीकडे. 7व्या अक्षराच्या डावीकडे 10व्या, याच्या डावीकडे 10वं या. तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10, हे झालं इथपर्यंत जी पर्यंत. अक्षरापासून उजवीकडे 5वे. आता याच्या उजवीकडे 5वं पाहिजे. 1 2 3 4 5, कोणती येते? ओ येते. ठीक आहे, तिथलं तिथंच फिरवलं होतं आपल्याला, बाकी काही नाही. अक्षरमालेतील मध्ये उजवीकडून अनुक्रमे त्रिकोणी संख्येचे अनुक्रमांक दिल्यास तर के मायनस पी. आता हा थोडासा तगडा प्रश्न होता, थोडा भारी होता प्रश्न. त्याने त्रिकोणी संख्या माहीत असेल तर काम जमते, नाही तर त्रिकोणी संख्या माहीत नाही तर काम निघणार नाही. आता आपल्याला पाहिजे एबीसीडी लिहूनच पाहिजे, कारण की त्याच्याशिवाय तर काम जमणार नाही. लिहितो ABCD. बरं, मागं लिहिली आहे ना आपण ABCD. इथंच काम भागून घेऊ आपण त्याचा भाग, इथेच काम भागू. इथेच काम करून टाकू त्याचं काय आहे तर. इथं एन ओ पी क्यू आर. आता याला त्याने म्हटलं की रोमन अक्षर. मागचा प्रश्न घ्यायचा बरं आपल्याला, हा प्रश्न घ्यायचा आहे. आणि त्याच्यातही म्हटलं त्याने त्रिकोणी संख्येचे अनुक्रमांक दिले आहे. ते कुठून? उजवीकडून अनुक्रमे त्रिकोणी संख्येचे अनुक्रमांक दिले, म्हणजे या साईड पासून त्रिकोणी संख्या द्यायची आपल्याला. तर उजवीकडून कोण येते? हा येते सर. हा येणार 1, पहिली त्रिकोणी संख्या 1, दुसरी कोणती आहे? 3, नंतर कोणती येते बाबू? 6, नंतर कोणती येते? तुम्हाला नाही येत. कोणती येते नाही माहित, तर आपण करायचं 3 गुणिले 4 भागेला 2, कारण की हे 3 पर्यंत तर आपण आलो. चौथी पाहिजे ना, 4 भागेला 2. चौथी पाहिजे ना आपल्याला, 4 गुणिले 5 भागेला 2. तर किती येणार? 10 येणार सर. चौथी कोणती येणार? 10 येणार. त्याच्यानंतर कोणती येते बाबू? 15 येते सर. पाहून घ्या, 5वी काढायची आहे तर 5 गुणिले 6 भागेला 2. 3 येणार, 3 5 15, 15 येते सर. नंतर 6वी कोणती येणार? पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी झाली. नंतर 6वी कोणती येणार? 6 गुणिले 7 करा भागेला 2 करा. 7 3 किती येते? 21 येते. नंतर 8वी काढायची, 7वी काढायची आपल्याला. 7 गुणिले 8 करा भागेला 2 करा, ते येते 28. नंतर सर पुढे जायचं, आपल्याला काढावंच लागेल, माहित पाहिजे नाही तर काढावं लागेल. नंतर आता सर आपल्याला कितवा नंबरवर? पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा. नंतर 8वी काढायची आहे ना सर. 8 गुणिले 9 करा भागेला 2 करा, तर किती येते? 9 चौक 36 येते. ठीक आहे. नंतर आता बाबू के पर्यंत जायचं, लक्षात ठेवजा. के मायनस पी होतं ना, के पर्यंत शोधायचं आपल्याला. हे तर झाली 9वी. नंतर 10वी कशी येणार? 10 गुणिले 11 भागेला 2, तर किती येणार बाबू? 55. नंतर 12वी काढायची आहे तर 12 गुणिले 13 भागेला 2. बरोबर ना? इथं काही चुकलं गिकलं ना? पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा, 8वा आणि हा 9वा पाहिजे होता आपल्याला. 9वा किती येणार? 9 गुणिले 10 भागेला 2, येते हे 45. नंतर येणार 55. 10 गुणिले 11, 10वी पाहिजे ना आपल्याला. 10 गुणिले 11 भागेला 2, तर किती येते? 55. हा येणार 55. नंतर हा येणार 66. बरोबर का नाही? नंतर येणार 78. नंतर किती येणार? 13 का होते ना, 14वी पाहिजे. 14 गुणिले 15 भागेला 2. नाही 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 नाही, 13 गुणिले 14. थांबा यार, चुकून राहिलं, पाहून घ्या. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा, 8वा, 9वा, 10वा, 11, 12. 12वी ही आहे का ना? बरोबर पाहून घे बरं. 78 येते का? तर 12 गुणिले 13 भागेला 2. 13 कम किती ते? 78. 12 झाले. नंतर 13वी काढायचे सर. 13 गुणिले 14 भागेला 2, 13 7 सर 91. ठीक आहे. के पर्यंत याचं आपल्याला कसंही पण. 91 झालं सर. आता हे तर झाले 13. 14वी काढायचे. 14 गुणिले 15 भागेला 2, 15 7 105. 14 झाले सर. 15वी याचे तर 15 गुणिले 16 भागेला 2, 15 8 120. आगे 16वी काढायचे. 16 गुणिले 17 भागेला 2. त्रिकोणी संख्या काढता आलं पाहिजे. 17 8 किती होते? 136. 136. बस के पर्यंत याच होता आपल्याला. प्रश्न थोडासा तगडाच होता. तुम्ही काय कोणी केलं असतं ना, त्रिकोणी संख्या पाठ असतं तर काम जमलं असतं. आता आपल्याला प्रश्नात म्हटलं काय सांगा? त्याने म्हटलं के
आणि पी यांची त्रिकोणी संख्येमधला फरक सांगा किती. तर के चा किती येते बाबू 136 आणि पी चा किती येते 66. तर बस 136 मायनस 66 या दोघातला फरक म्हटलं तर किती येते 70. असं काढायचं होतं तर प्रश्नाचं उत्तर. ठीक आहे. हा थोडासा वेळ खाऊ प्रश्न होता. खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद ओळखायचं आहे. 2 आहे, 10 आहे, 30 आहे, 68 आहे, 130 आहे आणि नंतर 222 दिलाय. तर इथे कोणता क्रम लागलाय पहा. इथे मी ह्या दोन जो तयार झाला ना, 1 चा घन अधिक 1 जर केला तर किती होते 2. 2 चा घन अधिक 2 जर केले तर काय होते बेटा 8 होते. झालं 8. 8 आणि 2 ना 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 8 आणि 2 किती होते 10 होते. 2 चा घन 8 आणि 2 किती होते 10. बरोबर आहे की नाही. 3 चा घन जर केला तर तो होणार 27. त्याच्यामध्ये तोच नंबर ऍड केला तर किती होणार बाबू 30 होते सर. असा 3 चा 4 चा 5 चा 6वा नंतर येणार 7. 7 चा घन त्याच्यामध्ये 7च ऍड. 7 चा घन येते 343 आणि त्याच्यामध्ये 7 प्लस केले तर 350 यायला पाहिजे. तर 350 आपले सवाल का सही जवाब. चलो आगे. नंतर दिला मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद ओळखायचं आहे. 49 नंतर 47 नंतर 25 23 12. तर इथे पहा तुम्ही या दोघांचा क्रम मध्ये फरक पाहिला तर कितीचा आहे -2चा आहे सर. मग या दोघांमध्ये जर पाहिला फरक किती येते 2 आणि 2 22चा येते सर. जेव्हाही आपल्याला क्रम एक कंटिन्यू लागत नसेल म्हणजे थोडंसं गडबड झाली तर अशा वेळेस काय करायचं आपण 1-2 मध्ये फरक पाहून घ्यायचं. सारखं येत असेल तर ठीक, नाही तर काहीतरी लिंक लागत असेल ठीक, नाही तर काय करून घ्यायचं आपण अल्टरनेट नंबर पाहायचे. अल्टरनेट म्हणजे पहिला आणि तिसरा, तिसरा आणि चौथा, म्हणजे त्याच्या एक सोडून एक अल्टरनेट नंबर शोधायचे. 49 आणि 25 मध्ये फरक जर पाहिला किती ते 24चा येते. 25 आणि 13 मध्ये जर फरक पाहिला किती ते 12चा येते सर. 12चा फरक येते. 13 आणि 7 मध्ये जर फरक पाहिला किती ते 6चा. तर इथे पहा 24 होते. 24 नंतर काय आले 12 आले. 12 म्हणजे अर्धे झाले. 12चे अर्धे किती ते 6. मग आता 6चे अर्धे किती येणार सर 3 येणार. म्हणजे इथे जे काही नंबर राहणार ना हा प्रश्नार्थक चिन्ह या दोघांमध्ये 3चा गॅप असला पाहिजे. तर इथे काय असणार इथे असणार सर 4. काय असणार 4. चलो आगे बघा. आता हा जो काही क्रम दिलेला आहे आपल्याला विचारलं याच्यात कोणता अंक राहणार. आता एक तर याला आपण नंबर टाकून पण काम करू शकतो आणि आणखी एक याच्यात विशेषता दिसलं होतं काय तर पहा इथे प्लस आहे शेवट सर. इथे सर प्लस आहे शेवट. इथे प्लस आहे शेवट. तर जे काही डायग्राम तयार होणार ना त्याच्या शेवट प्लस असला पाहिजे. इथे शेवट प्लस आहे का नाही सर. इथे शेवट प्लस आहे का नाही सर. इथे शेवट प्लस आहे का नाही. ऑप्शन नंबर 2 मध्येच होता. बाकी तर डिटेल केलंय असतं तुम्ही 1 2 3 4 5 असे नंबर दिले असते नंतर आपण सिक्वेन्स सॉल्व्ह केला असता. परंतु इथे एंड प्लस नाही झाला इथे प्लस तर जे काही उत्तर येणार त्याच्या पुढे जे काही राहणार त्याच्यात शेवट प्लस असला पाहिजे. तर कुठेच प्लस नव्हता एकाच ऑप्शन मध्ये प्लस होता. जी नंतर सी डी नंतर ई ए नंतर एफ एच पुढे काय येईल तर ए ची ए येते 1 नंबरवर जी येते 7 नंबर ठीक आहे. सी येते 3 नंबरवर डी नंबर येते 4. त्यानंतर ई येते बेटा 5 नंबर आणि हा येते 1 नंबर. नंतर एफ येते 6 नंबर आणि एच येते 8 नंबर. तुम्ही इथे जर सिक्वेन्स पाहता तर काय येणार पहा 17 1 17 17 2 34 17 3 51 17 68 आणि 17 पंच काय येणार 85. तर एच किती आहे एच येते 8 नंबरवर सर आणि 5 नंबरवर येते ई. तर एच ई आपल्या प्रश्नाचा करेक्ट उत्तर. यम नंतर आहे जी नंतर सी नंतर आहे क्यू. यम येते बेटा 13 नंबर जी येते 7 नंबर. या दोघांमध्ये काय संबंध आहे ते पाहू आपण. नंतर सी येते 3 नंबर आणि क्यू येते 17 नंबर. तर इथे जर मी या दोघांची बेरीज केली ते किती येते 20. नंतर असंच दिलं ना आपल्याला समजलं या दोघांची जर बेरीज केली ते किती येते 20. म्हणजे जे बेरीज इकडे 20 आहे तेच इकडे पण 20 आली पाहिजे असा संबंध आहे. त्यानंतर इथे पहा टी आहे नंतर जे आहे. टी येते बेटा 20 नंबरवर आणि जे येते 10 नंबरवर. या दोघांची जर बेरीज केली तर किती येणार 30. आता 30 बेरीज दिली पाहिजे आपल्याला कोणत्या तरी 2 अल्फाबेट मिळून. तर 30 बेरीज कोण देऊ शकते इथं पहा एफ आणि एक्स. याचे अल्फाबेटचे प्लेस नंबर आपल्याला माहित पाहिजे. एक्स येते 24 नंबर 6 नंबरवर येते एफ. या दोघांची बेरीज पण 30 येते सर. ऑप्शन नंबर डी. दोन्ही इकडे 30 झालं पाहिजे. चलो आगे. नंतर सी एक्स एक्स सी नंतर दिला एच त्यानंतर टी नंतर ई प्रश्नार्थक चिन्हाची किंमत. आता एक्स आणि सी यांचे पहिले तर शब्द अल्फाबेट कितव्या नंबरवर आहे हा येते सर 24 नंबरवर आणि सी येते 3 नंबरवर. याच्यापासून एच तयार केला त्याने. याच्यापासून एच तयार केला. एच किती नंबरवर येते 8 नंबरवर. आता 24 3 याच्यापासून आपल्याला 8 तयार करायचं. साधं साधं समजून जाते. 24 भागीला जर 3 केला आपण तर 8 येते सर. 24 भागीला जर 3 केलं ना 24 ला जर 3 ने भाग दिला तर 8 उत्तर येते. मग हा 24 नंबरच्या प्लेसवर येते हा 3 नंबरच्या प्लेसवर येते. तर 24 ला 3 ने भाग दिला तर सर 8 येते. तसंच इथे पहा तर टी आहे टी येते 20 नंबरवर आणि किती नंबरवर येते 5. तर 5 ने जर 20 ला भाग दिला उत्तर येते 4
आणि 4 नंबरच्या प्लेसवर काय आहे ते डी, तर डी आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर होतं. अशाच पद्धतीने सॉल्व्ह करायचे होते. बाकी दुसरं तिसरं काही डोकं नका लावू. खालील मालिकेत चुकीचे पद ओळखायचं आपल्याला कोणतं येणार? 12 आहे, नंतर 35, 23 आहे, 23 आहे, 23 आहे. नंतर आहे बेटा 35, नंतर आहे 53, नंतर दिलाय 72, नंतर दिलाय 95, नंतर दिलाय 124. तर पहिले तर काय करा, तुम्ही या सर्व नंबरमध्ये फरक पहा कितीचा आहे. तर प्रत्येक 2 नंबरमध्ये फरक किती आहे? या दोघांमध्ये फरक पाहिला तर 11चा येते सर. या दोघांमध्ये जर फरक पाहिला तर तो येते 12चा. या दोघांमध्ये जर फरक पाहिला तर 18चा फरक येते सर. आणि या दोघांमध्ये जर फरक पाहिला तर 12 मधून 3 महिने झाले किती राहते? 9. 12 मधून 3 महिने झाले 9 आणि इथं राहणार 19. या दोघांमध्ये फरक पहा कितीचा येते? 5 मधून 2 महिने झाले 3 आणि इथं राहणार 23 सर. या दोघांमध्ये फरक पहा किती येते? 9, 29चा फरक येते. इथे या फरकामध्ये थोडं ऑब्झर्व केलं तुम्ही, इथं 11 आले सर, इथं फक्त 12, इथं 18, 19, 23 आणि 29 आलं. इथं काय दिसत आहे तुम्हाला? कोणत्या तरी गडबड झाली पहा. हे एक विषम संख्या आहे सर, ही विषम आहे, या दोघांना सोडून द्या. ही एक विषम आहे, ही विषम आहे. तर इथे विषम फरक आला पाहिजे होता, परंतु 11 आहे इथं. तर इथे जर 13 असते तर इथे जर आपण 13चा डिफरन्स घेतला बा, इथे जर 13 घेतले तर 23 मध्ये 13 ऍड केले तर किती येते? 36. बरोबर ना? इथे यायला पाहिजे होतं सर 36. थोडं विचार करा. 36 आणि 53 मध्ये कितीचा फरक येते पाहून घेऊ बरं आपण. 36 आणि 53 मध्ये फरक कितीचा येते? आणि तो जर आपला 17चा आला तर आपला सिक्वेन्स क्लिअर लागणार. बघा 13 मधून जर 6 महिने झाले तर 7 हातचा परत दिला, इथे 17 येणार सर. तर हा जो काही 35 आहे ना, थांबणार आहे, हा 35च गडबड करताय सर. इथे जर 35 35च्या जागी 36 असते ना, तर हा लागला असता 17. पहा 11 नंतर 13 नंतर 17 नंतर 19 नंतर 23 नंतर 29, ह्या सर्व काय दिसत आहे? विषम संख्येचा फरक दिसत आहे. तर हा 35 इथे काय करत आहे? गडबड करत आहे. त्याने विचारलं तर चुकीचंच पद विचारलं, कोणतं? 35. चलो आगे. खालील प्रश्नचिन्ह लयबद्ध ही जी काही मालिका दिली होती, या प्रश्नामध्ये थोडा मिस्टेक झाला होता. हा प्रश्न थोडासा कॅन्सल झालेला, ते टायपिंगने बरोबर नाही आलं. खालील पैकी लयबद्ध मांडणीत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा गट ओळखा शोधा म्हणते कोणता. ते आधी तर काय करा, या सर्वांची बेरीज करून घ्या, म्हणजे हे किती आले. 1 2 3 4 असं मोजून घ्या किती आहे. तर किती मोजून घ्या? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. 16 दिसत आहे, तर मी काय करतो? 4 4 चे गट पाडू शकतो. तर 4 कोणते कोणते? 1 2 3 4, हा झाला एक गट. 1 2 3 4 हा एक गट. 1 2 3 4 यांचा एक गट आणि 1 2 3 4 यांचा गट. इथे पहा क प क प प, तर मग इथे काय येणार? पच येणार बाबू. कोण रिपीट करताय? प. इथे प क प प न, इथे क प प, इथे काय येणार? न येणार सर. सिक्वेन्स कंप्लीट झाला पाहिजे, लयबद्ध झाला पाहिजे. त्यानंतर क प प न, बरोबर आहे सर. त्यानंतर इथं काय होणार? क. तर रिकामे जागा जे काही होते प्रश्नार्थक चिन्ह, तिथे काय येऊ शकते? प न क, प न क, प न क. ऑप्शन नंबर 4. चला, विसंगत संख्या ओळखायची आहे. 61 आहे, 67 आहे, 71 आहे. तर विसंगत कोण दिसते सर? 69. हीच एक विषम संख्या आहे, ह्या सर्व मूळ संख्या आहे. चलो, याला भाग जाते, बाकी संख्येला भाग जात नाही. भारतचा संबंध दिलेला आहे रुपयाचा. भारतचं जसं चलन रुपये आहे, तर जपानचं काय? तर एन, पाऊंड घेऊन नाही आहे. त्यानंतर 4 36 100 196. तर 4 म्हटलं तर 2चा वर्ग, 6चा वर्ग, 10चा वर्ग, नंतर 14चा वर्ग. आता यांच्यामध्ये पहा 4चा फरक, इथे 4चा फरक, इथे 4चा फरक, पुढे 4चा फरक, म्हणजे 18चा वर्ग यायला पाहिजे. 18चा वर्ग म्हणजे 324. सोपी होती एक काही प्रश्न. गायत्रीची आई शारदाची मामी लागते. जी गायत्रीची जी काही आई आहे ती शारदाची मामी लागते. तर गायत्री दाखवते इथं, या गायत्रीची आई, आणि हिचे वडील दाखवतो. ठीक आहे ना? हे गायत्री झाली, गायत्रीची आई झाली, हे झाले वडील. शारदाची मामी लागते. शारदाची काय लागते? मामी लागते. इथे दाखवतो मी शारदा. शारदाची ही जर मामी दाखवायची म्हणजे हे मामा असणार, तर शारदाचे हे मामा असणार, तर म्हणजे या गायत्रीच्या वडिलांना एक बहीण असणार. इथे दाखवली बहीण. पाहून घ्या, या बहिणीची मुलगी आहे शारदा, बरोबर ना? हे वडील झाले, हे मामा. ह्या शारदाचे हे काय झाले? मामा झाले. हे काय झाली? मामी झाली. आता संबंध बरोबर लागला. हा संबंध दाखवत होता आपल्याला. आता म्हटलं काय, तर हे शारदाचं नाही विचारलं, शारदाची आई. हे गायत्रीची आईचे कोण आहे? आता शारदाची आई गायत्रीची आईची कोण आहे? तर ही शारदाची आई आणि गायत्रीची आई या दोघांमध्ये संबंध पाहायचा आहे. हे झाला वडील, ह्या कोणाचे? गायत्रीचे. ही तिची आई आणि ही या वडिलाची ही बहीण, बरोबर का नाही? तर ह्या दोन्ही कोण आहे? तर ननद आहे. कोण येतात? ननद. चलो आगे.
सोपी होतात. जर सायकलला मोटार म्हटले, मोटारला विमान म्हटले, तर अशा वेळेस जेव्हाही प्रश्न येणार ना, त्याचा शेवट पाहायचा काय झालं. शेवट आपल्याला विचारलं काय, तर नंतरचं वाक्य. तर रुळावरून कोणते वाहन जाणार, पटरीवरून कोणतं वाहन जाते, तुम्ही म्हणाल सर ट्रेन जाते. कोणती जाते, रेल्वे जाते. रेल्वेला काय म्हटलंय, रेल्वेला म्हटलंय सर बैल, बैलगाडी, बैलगाडी, बैलगाडी अपने सवाल का सही जवाब. आगे आता एकदम सोपी प्रश्न होता, याचं काहीच घेणं देणं नव्हतं. ज्याला थोडेसे दिमाग आहे त्याला येते. एका लीप वर्षात म्हणते 1 फेब्रुवारी रोजी रविवार होता. ठीक आहे. त्याच वर्षी 30 फेब्रुवारी, आता 30 फेब्रुवारी येतच नाही तर कोणता वारच येणार नाही. तर लीप वर्ष असो, साधारण वर्ष असो, कोणतंही असो, लीप वर्षामध्ये 30 फेब्रुवारी येतच नाही. 29 फेब्रुवारी पर्यंतच राहते. कोणताही वार असणार नाही. चलो आगे. जो दिवसच नाही त्याला वार कोणता. एका दोरीचे समान 10 भाग करायचे असल्यास दोरी किती ठिकाणी कापावी लागेल, तर 10 भाग करावा लागेल, तर त्याच्यासाठी 1 कमी कापावा लागेल, म्हणजे 9 ठिकाणी कापावा लागेल. जेव्हा 9वा तुकडा कापायला जाऊ तेव्हा 2 तुकडे पडते. म्हणून इथे म्हटलं आपल्याला 6 पासून 15 तयार झाला, तर 18 कशापासून तयार झाला, तर इथं 6चा संबंध दाखवत आहे 15 सोबत. आता आपल्याला जाणायचं आहे की कोणत्या नंबरचा संबंध 18 सोबत जुळत. इथे खूप डोकं जरी लावला तर आपण आता थोडा आपल्याला विचार करायला लागेल. पहा, तर 5 आणि 1 6 होते सर. या नंबरची जर बेरीज केली, हे जर काही 15 दिले ना, या 15 मध्ये नंबरची बेरीज केली तर 6 होते सर. आणि इथं पहा, हे नंबर दिले आहे 8 आणि 1 किती होते, याची पण बेरीज करून बघू. 8 आणि 1 किती होते, 9. तर इथे काय असायला पाहिजे, तर 9 असायला पाहिजे सर. आहे ऑप्शन 9. ऑप्शन 9 बरोबर आहे आपलं. पहा मित्रांनो, इथे बी पी पासून 32 तयार झाला. त्यानंतर CO पासून विचारलं आपल्याला काय येते, तर बी आणि पी यांचे अल्फाबेटचे प्लेस पहा किती नंबरवर येते. 15 नंबरवर पी येते बेटा, 16 नंबरवर. अरे थांब ना.